राज्यातील अनेक भागात सध्या पावसाने उघडीप दिले, पण काही भागात ढगाळ वातावरण आहे। तर जोरदार पावसाची नोंद मध्य महाराष्ट्र आणि कोकण वगळता इतर भागात झाली नाही। हवामान विभागाने पुढील 3 दिवस राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज दिलाय। तर सोमवारपासून विदर्भात पावसाला सुरुवात होईल असाही अंदाज देण्यात आलाय। राज्यातील बहुतांश भागात मागील 3 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे। आजही हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरच काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिलाय। कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला। उद्यापासून पुढचे 3 दिवस मात्र राज्यात पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे असाही अंदाज हवामान विभागाने दिला। शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी राज्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे। सोमवारी मात्र विदर्भात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला। तर राज्यातील इतर भागात स्थानिक वातावरणामुळे हलक्या सरी पडू शकतात असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे।